इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे आपला राजा शिवछत्रपती. कोटी देवी देवतांची अब्जावधी मंदिरे असूनही एकही मंदिर नसून जे अब्जावधीच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. इतिहास नाही सांगत त्यांची कथा, तर इतिहास त्यांच्या नावाने सुरू होतो. असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी नमन. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप मनापासून शुभेच्छा. शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज सकाळी कुठलीच टिफिनची वगैरे गडबड नव्हती मला, कारण आज अपेक्षाची शाळा जरा लेट आहे, कारण तिचं PTM आहे. त्याच्यामुळे तिला ना 8:30 ते 9च्या दरम्यान शाळेत जायचं आहे. कारण तिच्या क्लासमध्ये ना जेवढी मुलं आहेत तर त्यातील अर्ध्या मुलांना त्यांनी 8 ते 8:30च्या दरम्यान बोलावलेलं आहे आणि नंतरचे जे अर्धे मुलं आहेत तर त्यांना 8:30 ते 9च्या दरम्यान बोलावलेलं आहे. म्हणून अपेक्षाला 8:30 ते 9च्या दरम्यान जायचं आहे आणि पॅरेंट्सला मग मुलांना सोबतच शाळेत घेऊन जायचं आहे. आणि त्यानंतर मग त्यांची रेग्युलर शाळा असेल PTM झाल्यानंतर. तर म्हणून जरा निवांत माझं सगळं आधी मी क्लिनिंगचं वगैरे सगळं घरातलं बाहेरचं वगैरे आवरून घेतलं. बाहेरचं सगळं झालेलं होतं माझं, समोरचं परत मागच्या सगळं झाडांकडलं वगैरे. त्यानंतर मग आता घरात जरा आवरायला घेतलं. तर आधी सोफ्यावरचे वगैरे सगळे कवर वगैरे ना झटकून घेतले मी, कारण ते सगळा दिवसभराचा सगळा कचरा वगैरे काही ना काही असतोच त्याच्यावर. आणि झाडझूड करण्याआधी झटकून घेतले की बरे राहतात ते. म्हणजे एकदाचा दिवसभराचा जो काही त्याच्यावर कचरा वगैरे असतो तर तो सगळा निघून जातो आणि झाडझुडीमध्ये सगळा तो ना झाडण्यात येऊन जातो. तर म्हणून मग ना सगळे झटकून घेतलं आणि त्यानंतर घरातील सगळी जी काही झाडझूड होती ती करून घेतली. त्यानंतर बेडरूममध्ये ना थोडंसं आवरावर करायची होती. सगळं इथे सामान इकडे तिकडे झालेलं होतं तर ते सगळं व्यवस्थित ठेवलं. परत अपेक्षाचंही काही ना काही क्राफ्टचं असतंच, तर ग्लूगन वगैरे इथे ठेवलेली होती, तीही सगळी उचलून ठेवली मी, कारण ती काही ना काही बनवणं सुरू असतं तर सगळे इकडे तिकडे तिचं पसारा असतो. कितीही आपण व्यवस्थित ठेवायला लावला कितीतरी ती इकडे तिकडे सगळं ठेवतच असते. त्यानंतर मग किचनमध्ये ना भाजी फोडणी घातलेली होती मी, कारण आता एकत्रच सगळा स्वयंपाक करून घ्यायचा होता मला आणि अपेक्षाला टिफिनही द्यायचा होता. म्हणून एकत्रच सगळा स्वयंपाक करायला घेतला मी आता. आणि म्हणून स्वयंपाकामध्ये ना मी इथे आता पत्तागोबी आलू मटरची भाजी बनवलेली होती आणि पीठही मळून ठेवलेलं होतं मी. आणि म्हटलं चला तोपर्यंत मी पोछा मारून घेते, म्हणजे तोपर्यंत पीठही छान मुरतं आणि नंतर मग पोळ्या करणार. म्हणून पाण्यामध्ये ना मीठ टाकून मी पोछा वगैरे लावून घेतला. तर मी रोजच पाण्यामध्ये मीठ टाकून पोछा लावत असते, ज्याच्यामुळे ना घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा वगैरे असली तर ती निघून जाते आणि घरामध्ये छान अशी सकारात्मकता नांदत असते. तर चला माझा पोछा वगैरेही मारून झालेला होता आणि त्यानंतर मग अपेक्षाला मी वेण्या वगैरे करून दिल्या. आणि तिला ना केस कापायला म्हणत आहे मी की चल छोटे करून देते मी तुझे केस, किंवा मग तुला फोल्डिंग वेणी घालून देते. मात्र ती नाहीच म्हणते की मला फोल्डिंग वेणी आवडत नाही, असंच तिचं सुरू असतं. तर चला मग माझं सगळं आवरून झालेलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही शाळेत जाण्याकरिता ना निघालेलो होतो आता. तर अपेक्षाचा रिझल्ट वगैरे बघून घेतला आणि त्यानंतर तिला शाळेत सोडलं आणि छान आलेला होता तिचा रिझल्ट वगैरे. आणि अजून थोडी मेहनत घेतली की अजून पुढेही अजून चांगले मार्क्स येतील तिला. आणि तिच्या मॅडमशी वगैरे बोलल्यानंतर त्यांनीही सांगितलं की अगदी सगळ्या याच्यातच छान आहे, परफेक्ट आहे ती. आणि परत सक्षमबद्दलही विचारत होत्या त्या, कारण त्या मॅडमनी सक्षमलाही शिकवलेलं आहे, कारण सक्षमही आधी त्याच शाळेत होता 10th पर्यंत. तर अपेक्षाचा रिझल्ट वगैरे बघितल्यानंतर मग मी शाळेसमोरील जे गार्डन आहे ना तिथेच थोडा वेळ वॉक घेतला, कारण हे यायचे होते. तर मग
आल्यानंतर आम्ही इथे ना थोडं भाजीचं वगैरे घ्यायचं होतं मला, तर ते सगळं भाजीचं वगैरे घेऊन घेतलं. आणि त्यानंतर थोडंसं काही मसाले वगैरे पाहिजे होते मला घरी, तर तेही घेतले. आणि त्यानंतर मग ना घरी आलेली होती. तर आज बघा जास्वंदाच्या झाडाला ना मस्त अशी फुलं लागलेली आहे, छान पिवळी. शाळेतनं आल्यानंतर मग थोड्या पोळ्या वगैरे करायच्या होत्या, त्या सगळ्या करून घेतल्या. कारण अपेक्षापुरतं टिफिनपुरतं जेवढ्या लागत होत्या तेवढ्याच आधी केलेल्या होत्या. आणि त्यानंतर मग आता सगळ्या टाकून घेतल्या. परत कुकरही झालेला आहे आणि ओटा देखील पूर्ण आवरून झालेला आहे माझा. आणि आता जी काही भाजीचं वगैरे आणलेलं आहे ते सगळं काढून घेते. चला. तर चला, सगळ्या भाज्या वगैरे ना काढून घेतल्या मी. आणि आता सगळ्यांना धुवून मी छान वाळत ठेवून देणार इथे. आणि वाळल्यानंतर सगळ्या छान फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि जेव्हाच्या तेव्हा सगळ्या भाज्या वगैरे धुवून घेतल्या की बरं पडतं. तर चला, आता इथेच व्लॉगचा एंड करते. आणि आजची सकाळ सगळी अशी काही होती माझी, तर तीच सगळी तुमच्यासोबत शेअर केली. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आज माझा व्लॉग बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.